नाणेफेक कोणी जिंकले? नागवंटेक 11. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी नागवंटेक B11 या संघाने घेतलेला आहे. पहा, आत्मविश्वासाने परिपूर्ण हा संघ आहे. नागवंटेक बी विरुद्ध संघर्ष प्रतिष्ठान कुसुंबी मुरा या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा सामना अतिशय अटीतटीचा हा सामना होईल, यामध्ये कोणतीही शंका नाहीये. संघर्ष 11 कुसुंबी मुरा विरुद्ध नागवंटेक बी या दोन संघांदरम्यान हा सामना असेल. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला, स्पर्धेचं शेवटचं सत्र चालू आहे. सेमीफायनलचा सामना आहे. चला, सर्व मान्यवर व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवरांनी व्यासपीठावर यायचंय. तसेच आजच्या दिवसभरातील ज्या सामन्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या सामन्याला सुरुवात होत आहे. तरी आयोजक टीम कडून दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. 12 खेळाडू नागवंटेक. चला, नागवंटेक संघासाठी विनंती असेल आपला देखील 12वा खेळाडू इथे पाठवा. संघातील एक खेळाडू इथे येणं अपेक्षित आहे. कुसुंबी मुरा. चला, कुसुंबी मुरा आपला देखील 12वा खेळाडू आलाय का? आले नागवंटेक आले. हे बारक्या मागे 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 या. चला पहा, नागवंटेक विरुद्ध कुसुंबी मुरा, दोनों भाई भाई बल्लेबाजी के लिए आए हुए हैं. विठल और प्रकाश इड़गे. विठल इड़गे नागवंटेक 11 के माध्यम से ओपनिंग बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर रवाना. तो यहाँ पर देखना पड़ेगा अनुभवी खिलाड़ी, एक जबरदस्त भरत भगवान और मुझे लग रहा है कि संतोष. गेंदबाजी मार्ग पर संतोष. चलिए, संतोष विरुद्ध प्रकाश, ये जोरदार आक्रमण होगा. इस टूर्नामेंट का सेमीफाइनल का मुकाबला आज के दिन का. जोरदार तालियां की सहायता से इस मुकाबले को प्रारंभ होना चाहिए. हर एक दर्शक तालियां बजाइए दोनों टीम के लिए. जो टीम जीतेगी वो टीम फाइनल में प्रवेश करेगी. तो चलिए, मैच काफी रोमांचक होगी, इसमें कोई दोहरा नहीं, कोई शक नहीं, कोई डाउट नहीं. दोनों छोर से आक्रमण भी होगा. एक तरफ देखो आक्रमण, पहली गेंद पर जोरदार आक्रमण, कैच के लिए मौका. ओहो, प्रकाश एड़गे बैक टू द पेविलियन. और नागवंटेक 11 के लिए पहला छटका, पहली सफलता यहां पर कुसुंबी मुरा 11 को. भरत नाम, सुबह मैंने कहा था कि भरत नाम से ही हमारे देश को भारत का नाम का सम्मान प्राप्त हुआ था. तो आज इस मैदान के अंदर भी भरत अपना प्रभाव छोड़ रहे. सुबह से लेकर अभी तक सेमीफाइनल का मुकाबला हमने देखा. अच्छी गेंदबाजी संतोष द्वारा यहां पर देखने के लिए मिलती हुई. वर्ध विकेट संतोष. त्याबरोबरच आपले सर्वांचे आदरणीय श्रद्धास्थान, प्रेरणास्थान धनगर समाज, ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय काकड़े साहेब यांचं देखील इथे आगमन. तहे दिल से उनका भी हार्दिक सहर्ष स्वागत किया जाएगा. चलिए, नए बल्लेबाज बैटर्स गणेश. देखना पड़ेगा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणो नमस्तुते. तो गणेश जी को वंदन करते हुए, परमात्मा को भी वंदन करते हुए, पूरा सद्गुरु पार लावी तो वेळ न लावी, क्षण भरी स्वयं ईश्वर पूर्ण सद्गुरु यातन शंकातील भरी. तो सद्गुरु वंदन करून या ठिकाणी मॅचला प्रारंभ. संतोष यांचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न संतोष यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा संतोष यांना मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी. नक्कीच
विपक्षीय संघावरती दबाव सोडण्याचा प्रयत्न संतोषाच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय, परंतु पाहूया या ठिकाणी विठ्ठल यांचा जोरदार प्रहार. चेंडू चाललाय इथे स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे, तंदनित चौकार. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत समय में मैदान के अंदर जो योद्धा लड़ा ना वही सबसे बड़ा. तो यहाँ पर मैदान के अंदर लड़ना होगा, झगड़ना होगा, संघर्ष करना होगा. झगड़ना यानी बल्ला और गेंद का सही युद्ध दोनों बल्लेबाज के बीच में तालमेल सही. अभी तक प्रकाश इड़गे जाने के बाद पिछले मैच में हमने देखा प्रकाश इड़गे ने अच्छा परफॉर्मेंस किया. इस बार विठ्ठल को यहां पर कुछ ना कुछ करना ही होगा. कुछ किए बिना इस धरती पर जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों. तो दोनों छोर से कोशिश. अच्छी गेंद इस बार देखो, गेंद जाकर डी जोन में स्थिर होती हुई. आयोजन कमिटीचे सदस्य सातत्याने सकाळपासून आमच्याशी जोडलेले आहेत. काळजीपूर्वक येणाऱ्या तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत करत आहेत. त्याबरोबरच मनोज सेन यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. समाजसेवक मनोज सेन यांना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चषक 2023 मध्ये त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून स्वागत असेल. आणि यावेळेस पहा 2 धावा येत आहेत. डेड बॉल आहे. ओव्हर द विकेट. संतोषांचा पुढचा चेंडू, सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू डी झोन मध्ये जातोय. पुन्हा एकदा 1 धाव अंकित होते. 1 धावा संख्येबरोबरच संघाची धावा संख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. पाहूया पुढचं षटक, महत्वाचं षटक, हाणामारीचं षटक. मध्यस्थी आपण पाहतोय दोन्हीही अनुभवी गोलंदाजांचा मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे काय नाव नाही बॉलर नवीन आला नाही. बॉलरचं नाव काय रे बाबा? बॉलर नाव भगवान ढेबे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू भगवान ढेबे. पहा 40+ हा खेळाडू आहे. यावेळेस पहा चेंडू पटकावण्याचा जोरकस प्रयत्न. चेंडू इथे चाललेला डी झोनमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न कुठेतरी मोठमोठे फटके येणं अपेक्षित होतं. अशा वेळी चांगली गोलंदाजी. स्कोर 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 8 धावा, 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी. पहा सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आणि इथे प्रत्युत्तरादाखल स्टेप आउट झाल्यानंतर चेंडू सुंदर असा पटकावलेला आहे. 1 धावा अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. पहा अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. आणि तितकंच एक मोलाचं सहकार्य या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आणि हे चांगलं कोऑर्डिनेशन, टीम मॅनेजमेंट, व्यवस्थापन यालाच म्हणतात. कुसुंबिमुरा. आणि चेंडू इथे मला वाटतं लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू वाईडचा इशारा दर्शवतोय. वाईड बरोबरच संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 अंकाने पुढे सरकली आहे. 11 धावावर 1 गडी बाद. 11 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, सुंदर असा टोलवलेला चेंडू चालला या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विठ्ठल पहा अतिशय जबरदस्त रनिंग पाहायला मिळते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 3 चेंडू 3-13 आतापर्यंत. नागवन टेक या संघाची धावसंख्या 3 चेंडू 13 धावा. सुंदर असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. स्लो चेंडू आहेत. 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न. आणि इथे 15 सागरराव शिंदे.
दादासो प्रतिष्ठान सातारा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. लिहून द्या ना सरळ. आणि इथे जोरदार अपील आणि यावेळेस पहा पंच काय करतायत. गडी बाद. चांगली स्टंपिंग म्हणावी लागेल. सातारा श्री सागर लिहून देना बाबा. लिहून देना. कुठं लक्ष देऊ. समोर लिहून देणं काय असतं आहे की नाही. पुढे लक्ष देणार का इकडे तुमचं ऐकणार. कमाल आहे यार. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय राम शेळके. पहा भगवान यांची सुंदर गोलंदाजी आणि त्याला प्रत्युत्तरा दाखल प्रत्येक चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु भगवान डेबे अतिशय अनुभवाचा आपल्या वापर करताना पाहायला मिळतात. यालाच म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि हा त्यांच्याशी क्रिकेटचं मादक सौंदर्य त्यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. शेन ऑन किंवा आपण म्हणू मुरलीधरन यांच्यासारखी गोलंदाजी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली आहे. पाहूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असं कॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याबरोबरच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. आणि त्याबरोबरच सातारा क्षीरसागर दादा शिंदे दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आदरणीय सातारा श्री सागर दादा शिंदे दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. क्षीरसागर दादा शिंदे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याबरोबरच तेजस भाऊ शेलार यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील. आणि त्याबरोबरच तेजस दादा गुळे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमच्या धनगर समाजातील तमाम बांधवांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. सर बसून घ्या. आपली बरोबर बाजूला बसत त्यांना बसून. संघाची धावसंख्या 17 या अंकावरती. भरत यांचा पुढचा चेंडू. विठ्ठल यांच्यासाठी चेंडू. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी 1 धाव अंकित होते. 1 धावसंख्येबरोबरच दुसरी ही धाव काढण्याचा प्रयत्न इथे आघात होताना पाहायला मिळेल का. पहा पंच काय निर्णय देत आहेत. दादांना दोन्ही टीमची ओळख करून द्या. खालची टीम खेळणारी आणि वरची टीम कोणते आउट दिला ना पण आउट दिला नाही दुसरे काहीतरी गोंधळ. धन्यवाद दादा, आपण इथे आलात. आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवण्यामध्ये आपली उपस्थिती अतिशय प्रार्थनीय होती आणि ती उपस्थिती आपण दर्शवलेली आहे. तर पुढील संघ आहेत नागवनटेक बी फलंदाजी करतोय आणि गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी जो संघ सज्ज आहे मैदानावरती तो संघ म्हणजे कुसुंबी मुरा संघर्ष प्रतिष्ठान कुसुंबी मुरा. संघाची धावसंख्या 18. ओव्हर द विकेट. व्यवस्थित लिहा. आणि इथे देखील गडी बाद होतोय. पहा क्रिकेटमध्ये मजा आली पाहिजे, परंतु मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आल्यानंतर प्रत्येक फलंदाजाने चौकार षटकारांची मला वाटतं आतषबाजी करणं आवश्यक होती. तेव्हाच मान्यवरांचा खरा सन्मान सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो. तर इथे कुठेही कोणत्याही फलंदाजाकडून ती अपेक्षा व्यक्त केली जाते, परंतु ते कर्तव्य मात्र कुठेतरी त्यांच्यापासून वंचित आहे. पहा विठ्ठल यांच्याकडून मोठी अपेक्षा होती, परंतु विठ्ठल देखील शेवटचं षटक असेल ना सर.
2 चेंडू अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज भरत यांची सुंदर गोलंदाजी आणि यावरती जोरदार प्रहार. चेंडू चालला या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न तो देखील यशस्वी आणि 2 धावा संख्येबरोबरच नागवंटेक 11 या संघाची धावा संख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडू अजून देखील 3 चेंडूचा सामना बाकी आहे. मोठे फटके खेळून प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध करण्याची क्षमता विठ्ठलकडे आहे. परंतु कुठेतरी पहा आणि यावेळेस पंच कुठेतरी बाल बचावले गेलेत. अन्यथा एखादा अवयव पंचांचा दुखापतग्रस्त झाला असता. आणि पहा चेंडू चालला डी मध्ये. 1 धावा अंकित होते. 2 धावा आणि 2 धावा संख्येबरोबरच पंच देखील पहा किती दक्ष आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड यालाच म्हणतात. अतिशय दक्षता आणि तितकीच सतर्कता आणि तितकीच चपळता या सर्व गुण संपन्न असं लक्ष केंद्रित केलं होतं. आणि फलंदाजाने ज्याप्रमाणे चेंडू यावेळेस पहा चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तीही यशस्वी. काय दोन्ही फलंदाज रनिंग करतायत पहा ना. जबरदस्त गोलंदाजीचं देखील प्रात्यक्षिक. मोठमोठे फटके मारण्यापासून कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे भरत यांनी. सुंदर गोलंदाजी भरत यांची. गावावरून आलेले आहेत आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी अतिशय संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी पहा. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. चेंडू खेळाडूला काहीच कळला नाहीये आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या 24. जिंकण्यासाठी तुम्हाला 25 धावांची गरज आहे. संघर्ष प्रतिष्ठान कुसुंबी मुरा विरुद्ध नागवंटेक 11 प्रथम फलंदाजी केल्यानंतर जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया या आव्हानांचा प्रतिकार कशा पद्धतीने करतायत हे येणारा कालावधी सांगेल. चला लाईनअप करून बाहेर या आणि लगेचच नागवंटेक क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला संघर्ष प्रतिष्ठान लाईनअप करून बाहेर यायचं आहे आणि तात्काळ आपले 2 फलंदाज मैदानाकडे पाठवायचे आहेत. चेंडू हवा आहे. चला नवीन चेंडू पाठवायचा आहे. घेऊया. पहिलं नाव व्यवस्थित घ्या. हा सातारा श्री. हा धन्यवाद. त्याबरोबरच या ठिकाणी धन्यवाद. त्याबरोबरच सातारा श्री सागरदादा शिंदे साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत. दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचा आपल्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चषकामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. तर टाळ्यांच्या स्वरात दादांसाठी हार्दिक स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या स्वरात स्वागत करायचं आहे आणि त्यांचा देखील इथे मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आणि त्याबरोबरच या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेले आदरणीय प्रमुख पाहुणे यांच्यानंतर पुढचा सत्कार असेल तेजस भाऊ गोळे साहेब. आमच्या या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला. तेजस भाऊ गोळे साहेब यांचा देखील इथे सत्कार होतोय. आयोजन कमिटीचे सर्व सदस्य यांच्या माध्यमातून इथे सत्कार समारंभ हा कार्यक्रम संपन्न होतोय. आणि त्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय श्री लक्ष्मण भाऊ साठे साहेब यांनी देखील आपल्या या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून टाळ्यांच्या स्वरात स्वागत करा. कारण एवढे पाहुणे लांबून आपल्या स्वतःच्या आणि त्याबरोबरच आपल्या स्पर्धेनिमित्त रामभाऊ सुर्वे साहेब पवेहून इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर चषकामध्ये त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचा देखील इथे सन्मान होतोय.
त्याबरोबरच अमित भाऊ देशमुख साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील इथे धनगर समाज बांधवांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चषकामध्ये त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक सहर्ष स्वागत असेल आणि त्यांचा देखील सन्मान करण्यात येतोय. त्याबरोबरच अजय भाऊ मस्कर साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील अहिल्यादेवी होळकर चषकामध्ये आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आणि त्यांचा देखील सन्मान. त्याबरोबरच अर्जुन भाऊ करेजकर, त्याबरोबरच अर्जुन भाऊ करंजकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील इथे आयोजन कमिटीच्या माध्यमातून सत्कार होत आहे. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील इथे सत्कार होतोय. त्याबरोबरच आदित्य भाऊ मोहिते साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील इथे सन्मान होतोय आणि यानंतर पुढचा सत्कार असेल आशिष भाऊ पार्टे यांचा देखील इथे सन्मान होतोय आणि त्याबरोबरच प्रतीक भाऊ नवसरे यांचा देखील इथे सन्मान होतोय. त्यांचा देखील आणि त्याबरोबरच साई विष्णू धनावडे साहेब यांचं देखील आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थित राहून आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली. साहेब सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक सहर्ष स्वागत असेल. मला 25 ला विन. चला याबरोबरच सामना चालू करायचा आहे. पंचांनी आपली जागा घ्या प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नागवंटेक 11 चला सामना चालू करा. वेळ लावू नका. 25 धावा जिंकण्यासाठी प्रथम फलंदाजी केल्यानंतर तो चलिए मैच की ओर ले जाऊंगा. 25 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए. प्रथम बल्लेबाजी करने वाली टीम नागवंटेक 11 ने यहां पर कुसुम्बी मीरा 11 के सामने 25 रनों का लक्ष्य रखा हुआ है. इस लक्ष्य को देखो चीरफाड़ करने के लिए दोनों योद्धा मैदान के अंदर काफी सीनियर खिलाड़ी हैं, तो उनका परफॉर्मेंस देखने के लिए सभी दर्शक यहां पर यूट्यूब के माध्यम से हमारे साथ जुड़े हैं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चषक 2023 में हर एक दर्शकों को प्यार भरा नमस्कार करते हुए सेमीफाइनल का मुकाबला. ओहो, अच्छा क्षेत्ररक्षण देखो. कुसुम्बी मुरा संघर्ष 11 विरुद्ध नागवंटेक बी, ये दो टीम के बीच में चलता हुआ ये जबरदस्त संघर्ष, और संघर्ष ही जीवन का
अंतिम ध्येय होता है, तो संघर्ष करना ही पड़ेगा दोनों टीम के लिए। ऑफसाइड की दिशा में हल्के हाथों से खेला, प्रभावशाली स्ट्रोक नहीं था, तब तक चतुराई के साथ एक रन पूरी और इसी एक अंकों से स्कोर आगे बढ़ता हुआ, जहां पर जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। इस आवश्यकता के अनुसार स्लो एंड स्टडी विन द रेस, शांतता के साथ संयम के साथ मैच की जीतने की और दोनों बल्लेबाज अपनी क्षमताओं के अनुसार अपना समर्पण दे रहे। ओवर द विकेट अच्छी गेंद, बाउंसर गेंद, जोरदार यहां पर थप्पड़ देने का प्रयास था ऑफसाइड की दिशा में, लेकिन बल्ला और गेंद का विशेष मिलाप नहीं, संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर प्रकाश इडगे के दस्तानों में जाकर गेंद स्थिर होती हुई। अगली गेंद डालने के लिए गेंदबाज बॉलिंग मार्ग पर रमेश विरुद्ध भगवान ढेबे, दोनों के बीच यहां पर चलता हुआ युद्ध देखना पड़ेगा। पावर प्ले का ओवर्स, जोरदार स्ट्रोक, इस बार देखो डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद अंदर आती हुई, अपनी क्षमताओं के अनुसार दोनों प्रयास और इस बार गेंद सीमा रेखा क्लियर कर रही है। आपने निश्चित और सम्मानित स्थान संघर्ष प्रतिष्ठान कुसुम्बी मुड़ा मुक्काम पोस्ट 4 रनों के लिए। क्या बात है, जबरदस्त प्रहार, 2 कदम पीछे हटे, 2 कदम पीछे हटने के बाद जोरदार थप्पड़ डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से 4 रनों के लिए। कुल मिलकर स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन अभी तक हो चुके। दोनों सीनियर खिलाड़ी देखो, एक खिलाड़ी 35 और एक 40 प्लस, यानी दोनों खिलाड़ियों के बीच में केवल 5 सालों का यहां पर अंतर है। तो देखो अभी भी आत्मविश्वास अगर आपके पास सक्षम हो तो आप किसी भी चीज को आप अपनी तरफ खींच सकते हो। तो यहां पर देखो दोनों बल्लेबाज काफी जिम्मेदारियां से बल्लेबाजी करते हुए और 1D इसी के साथ कुल मिलकर 9 रन हो चुका। एक ओवर समाप्ति के बाद 9 रन, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं, दोनों बल्लेबाज सर सलामत तो पगड़ी 50। दोनों बल्लेबाज अगर मुझे लग रहा है कि इसी प्रकार सावधानी के साथ अगर क्रिकेट खेले तो ये मैच जीतने के लिए दोनों छोर से, एक तरफ देखा जाए तो नागवन टेक के पास भी अच्छी गेंदबाजी का, हर एक योद्धा विविधता के साथ अपने टीम के लिए समर्पण देने की क्षमता उस खिलाड़ियों के अंदर मैंने देखी है। और इस बार भी देखा आज के दिन में लक्ष्मण ढेबे और भगवान ढेबे विरुद्ध और उसके साथी बल्लेबाज भरत, दोनों के पास भी वो क्षमता है, एबिलिटी है और उस एबिलिटी को सिद्ध करने के लिए दोनों बल्लेबाज दूसरी ओवर की प्रारंभिक गेंद लेकर आते हुए संतोष, भरत विरुद्ध संतोष देखना पड़ेगा। भरत एक सशक्त बल्लेबाज है, अपने टीम को किस प्रकार बल्लेबाजी करेंगे जीतने के लिए, जहां पर प्रथम बल्लेबाजी करने वाली टीम 25 रनों का लक्ष्य रखा और इस लक्ष्य को देखो किस प्रकार चीरफाड़ करने के लिए प्रयास करेंगे। ये ओवर काफी महत्वपूर्ण रहेगा दोनों टीम के लिए। एक ओवर समाप्त, 9 रन, काफी अच्छा सम्मान ऑन साइड की दिशा में केवल पुश किया था। कई गेंद पर आक्रमण और कई गेंद पर सम्मान दे रहे हैं दोनों बल्लेबाज। तो इसी को मैंने कहा है कि एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, अनुभव सबसे सर्वोच्च गुरु होता है। ओहो, जोरदार थप्पड़, गेंद जा रही है काफी रफ्तार के साथ, कवर पॉइंट की खिलाड़ी को बीट कर रही है अपनी क्षमताओं के अनुसार, स्वाभाविकता को एक सक्षम स्ट्रोक और इसी के साथ गेंद अंदर आती हुई सीमा रेखा क्लियर कर रही है 4 रनों के लिए। जबरदस्त बल्लेबाजी, सावधानी के साथ, बीच बीच में आक्रमण, खराब गेंद के ऊपर आक्रमण हो रहा है और इसी के साथ अंपायर का 2 हाथ लहराते हुए 4 रनों का इजाफा। इस 4 रनों के साथ साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। दोनों बल्लेबाज अभी भी मैदान के अंदर उसी विश्वास के साथ बल्लेबाजी करते हुए 14 रन जीतने के लिए 25 रनों की जरूरत, तो विश्वास सबसे बड़ा होता है। संतोष के ऊपर आक्रमण करने का प्रयास कर रहे हैं भगवान, ऑन साइड की दिशा में हल्के हाथों से खेला, प्रभावशाली स्ट्रोक नहीं था लेकिन आवश्यकता के अनुसार 1 रन पूरी। तो दोनों बल्लेबाज के बीच में यहां पर देखो दोनों बल्लेबाज कितने विश्वास के साथ सुबह से बल्लेबाजी कर रहे हैं और अपने टीम को आगे लाने के लिए दोनों का प्रयास अच्छा रहा है, क्योंकि विश्वास, मोको कहा ढूंढे मैं तो तेरे पास में, ना तीरथ में ना मूरत में, ना वन में ना एकांत में, ना मैं मंदिर में ना मैं मस्जिद में, ना मैं काशी कैलाश में, खोजो हो तुरंत मिल जाओ एक पलक की तलाश में। कहे कबीर सुनो भाई मैं तो हूं विश्वास में,
विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. तुकारामजी बी सांगतात, आमचे बाबा तुकारामजी बी सांगतात, विश्वासामध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो की तुम्ही कोणत्याही क्षणामध्ये सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचवण्याची क्षमता विश्वासामध्ये आहे. म्हणून भगवान श्री कृष्ण देखील सांगतात, स्वकर्मणा तमम व्यच्च समिंदी विंदिति मानव. मनुष्य अपने कर्मों से ही उच्चतम स्थान को छूता है और अपने कर्मों से ही नीचांक पाता है. ये सृष्टि का सर्वश्रेष्ठ, दिस इज यूनिवर्सल लॉ, ये सिद्धांत है. और इस सिद्धांत के अनुसार स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन, कोई विकेट नहीं, कोई दबाव नहीं. 4 गेंद दूसरी ओवर की, 4 गेंद अभी तक समाप्त. संतोष की अगली गेंद 2 ओवर काफी महत्वपूर्ण रहेगी. 2 गेंद. ओहो देखो इस बार कैच के लिए मौका, और ये जबरदस्त कैच लपका. बढ़िया कैच गंगाराम, कोई भी गलती ना करते हुए गंगाराम का जरूर कैच नहीं था, लेकिन काफी रन ऑफ लिया और ये कैच लपका. नए बल्लेबाज विकास भी अपने टीम के लिए एक सर्वोच्च बल्लेबाजी, सर्वोच्च गेंदबाजी, सर्वोच्च विकेट कीपिंग का परफॉर्मेंस निभाया सुबह से लेकर, जहां पर देखना पड़ेगा 25 रनों का लक्ष्य अभी भी मैच जीतने के लिए दोनों टीम की तरफ से. एक चुंडू बाकी है ना. और इस ओवर की अंतिम गेंद संतोष शेड़के, बाया हाथ के गेंदबाज, खूबसूरत गेंदबाजी, फैंटास्टिक गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी. लेकिन यहां पर देखना पड़ेगा नए गेंदबाज विकास के ऊपर किस प्रकार इस ओवर की अंतिम गेंद के माध्यम से क्या प्रभाव छोड़ पाएंगे, ये देखना पड़ेगा. आने वाला समय तय करेगा. जरूर पेट में बच्चा और खेत में गेहूं, समय बताएगा क्या होगा. दोनों टीम जीतने के लिए यहाँ पे जरूर संघर्ष कर रही है, लेकिन कौन सी टीम जीतेगी ये भविष्य अभी तक कोई भी बता नहीं पाएगा, क्योंकि ऊंट जब तक पर्वत के पास नहीं आता तब तक वो महान ही है, बड़ा ही है. लेकिन पर्वत को अगर पास करेगा तो ही वो अपनी सिद्धता प्राप्त करेगा कि पर्वत से भी मैं अपनी क्षमताओं के अनुसार भी बड़ा हूं. तो यहाँ पर देखना पड़ेगा 2 ओवर समाप्ति के बाद 16 रन, 6 बॉल 9 रन. 6 गेंदों में 9 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए. 6 गेंद 9 रनों की जरूरत. दोनों टीम यहां पर संघर्ष में मुकाबला फिर से एक बार देखने के लिए मिलेगा. सभी दर्शकों को सूरज भगवान की रोशनी निश्चित रूप से कहीं ना कहीं आंखों पर प्रतिकार कर रही है, लेकिन ऐसे मेरे सूरज भगवान को भी प्रणाम, क्योंकि आपकी स्फूर्ति, आपके माध्यम से हमें मनुष्य को एनर्जी मिलती है. इसीलिए तो नामदेव जी भी कहते हैं की तुझी असते वेदांसी बोलणे सूर्यासी चालणे तुझी असते ऐसा तू सकळ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरण आलो, मेघांनी वर्षावे पर्वती बैसावे, वायूंनी विचारावे तुझी असते. नामा म्हणे ऐसा न हले साचार, प्रभू तू निर्धार पांडुरंगा. तुझ्या सत्तेचा हा संपूर्ण प्रभाव आहे. आम्ही तर प्रत्येक जण इथे आपला आपला परफॉर्मन्स करतोय. म्हणून तर शेक्सपियर विलियम्स म्हणतात, द वर्ल्ड इज अ स्टेज, लाइफ इज ड्रामा, मैन इज एक्टर एंड गॉड इज डायरेक्टर. तो चलिए अच्छी गेंद खूबसूरती के साथ मिड विकेट क्षेत्र में गेंद को खेला. 1 रन पूरा दरमियान दूसरा भी चतुराई के साथ पूरे करते हुए संघर्ष प्रतिष्ठान, अच्छी बल्लेबाजी, और यहां पर जीतने के लिए दोनों टीम की ओर से यहां पर एक जबरदस्त आक्रमण देखने के लिए मिल रहा है, जहां पर 5 गेंदों में 7 रन की जरूरत मैच जीतने के लिए. दोनों छोर से यहां पर देखो समझदारी भी होगी और दोनों टीम को ये मैच जीतना भी होगा. और दोनों टीम को मैच जीतना है तो दोनों टीम के लिए थोड़ा सा डर भी पैदा होगा, लेकिन डरना नहीं. योद्धा वाला परफॉर्मेंस दोनों टीम ने निभाना है. अच्छी गेंद, क्या बात है, जबरदस्त गेंद, ऑफ स्टंप को बीट कर रही है गेंद. विकेट कीपर के दस्तानों में प्रकाश इड़गे कहीं ना कहीं अपना अनुभव पेश कर रहे गेंदबाज को, बता रहे कि यहाँ पर इस क्षेत्र में गेंद को आप फेंको, इस क्षेत्र में गेंद को डिलीवर करो, तब आप सफल हो पाएंगे. यही एक संदेश होगा. राउंड द विकेट. ओहो जबरदस्त प्रहार. इस बार देखो 1 रन पूरा दरमियान दूसरी की मांग, दूसरा भी चतुराई के साथ पूरा कर पाएंगे या नहीं देखना पड़ेगा. इसी के साथ 2 रन पूरे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनों बल्लेबाज के बाद भरत के लिए तालियां होनी चाहिए. भरत जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. 3 गेंदों में 5 रन. एक गेंद, हर एक गेंद इंपॉर्टेंस होगी भरत के लिए. यहां पर चुनौती है दोस्तों, असफलता एक चुनौती होती है. तो यहां पे देखो अच्छी गेंद, बदन पर टकराने के बाद 1 रन पूरा, और इसी के साथ दूसरा भी चतुराई के साथ पूरा कर पाएंगे. देखना पड़ेगा जब तक अंपायर का डिसीजन नहीं आ पाएगा.
तो यहाँ पे 1 रन का इजाफा। एक मिनिट अंपायर बोलत नाही अंपायर अंपायर इथे 1 धाव की 2? एकच 1 धाव। काय माहिती तेच विचार दिला असेल हो त्यांना माहिती घेऊ। पंच त्यांना विचारा पंच तुमच्या पायाला चेंडू लागलाय का? पंच यावरती 1 धाव का कमी केली असा प्रश्न आहे संघाकडून। संघाचे कप्तान सांगा, शांततेने सांगा, काही गरज नाही आपणाला ओरडून सांगायची, प्रेमाने सांगूया आपण। भगवानजी डेबे, भगवानजी पंचांकडे पंच इथे या जरा स्ट्रायकिंग यांचे पंच गुप्ताजी इथे या। या खेळाडूंचं थोडंसं समाधान काय आहे ते पहा। त्याबरोबरच या ठिकाणी पहा माथाडी कामगार नेते आदरणीय ऋषिराजभाई शिंदे साहेब जावळी तालुका बुलंद आवाज यांचं देखील इथे आगमन होणार आहे थोड्याच वेळामध्ये। तर त्यांचं देखील आपण सर्वांनी येत्या क्षणी टाळ्यांच्या स्वरात त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करायचं आहे। थोड्याच कालावधीमध्ये ते येतील। चला 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज जिंकण्यासाठी। 2 चेंडू बाकी आहेत नागवंटेक 11 आणि जिंकण्यासाठी संघर्ष 11 या संघासाठी 4 धावांची गरज आहे। संघर्ष 11 साठी हा चेंडू पहिला चेंडू महत्वाचा असेल, 4था आणि हा 5वा चेंडू अतिशय महत्वाचा असेल। संघर्ष 11 विरुद्ध नागवंटेक बी या 2 संघांदरम्यान चालू असलेला हा सामना कंपल्सरी 2 बॉल 4 2-4 ना मग तेच ना कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंच दर्शवतायत। खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू गेल्यामुळे पंचाकडे कोणताही विकल्प नाही आहे। चेंडू वाईडच्या माध्यमातून 1 धाव अंकित होते। अजूनही 2 चेंडूचा सामना बाकी आहे आणि या ठिकाणी पहा जोरदार थप्पड चेंडू चालला आहे या ठिकाणी। याबरोबरच संघाची धावसंख्या 24 झालेली आहे। स्कोर लेवल आहे 1 चेंडू मध्ये 1 धाव काढावीच लागेल जिंकण्यासाठी।
एक चेंडूमध्ये एक धाव काढणं गरजेचं असेल या संघासाठी. संघर्ष 11 आणि नागवंटेक 11 या संघासाठी हा चेंडू कोणत्याही परिस्थितीत डॉट काढावाच लागेल. दोन्ही संघ जिंकण्यासाठी आटीतटीचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. एक चेंडूमध्ये एक धाव जिंकण्यासाठी गरजेची आहे. पहा, प्रकाश येडगे यांनी क्षेत्ररक्षणामध्ये फार बदल केलेला आहे. फलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पाहूया. आणि इथे पहा बॅट्समॅन विकास आहे ना, विकास आणि कोण गोलंदाज गोलंदाज मंगेश. विकास विरुद्ध मंगेश. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी एक धाव. एक चेंडू एक धाव. पहा, दोन्ही संघ अटीतटीच्या सामन्याचा अनुभव घेताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट मंगेश, राऊंड द विकेट. आणि इथे सामना जवळजवळ अतिशय संघर्षमय लढत आणि संघर्षमय असा सामना आपण पाहतोय. संघर्ष प्रतिष्ठान या संघाने आपला संघर्ष दाखवून संघर्ष 11 भरतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि जरूर विकाससाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचं षटक होतं, हाणामारीचं षटक. अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. दोन्ही संघांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. चला, यानंतर पुढचा सामना फायनलचा सामना असेल. संघर्ष 11 विरुद्ध काय मेरुलिंग शिवशंभो 11 मेरुलिंग. चला, दोन्ही संघ लाईनअप करून आत यायचं आहे. दोन्ही संघाला किंवा प्रेक्षकांनी कोणीही मैदानामध्ये यापुढे जायचं नाहीये. फक्त आयोजन कमिटी अर्थातच अहिल्यादेवी होळकर चषक 2023 चे आमचे आयोजक आहेत आदरणीय सुभाषराव येळे साहेब, नामदेव गोरे साहेब, संजय शेडगे साहेब.